गणेश मंडळासोबत महापालिका व पोलिसांची बैठक। परिमंडळ 4 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा आनंदाने आणि शांततेत पार पाडण्यासाठी महानगरपालिका, पोलीस प्रशासन सज्ज झाली। यासाठी प्रशासन आणि गणेश मंडळ समन्वय बैठक घेण्यात आली होती। यावेळी उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरातील अधिकारी, पोलीस अधिकारी व सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते। आगामी गणेशोत्सवाचा पर्यावरण पूरक आणि ध्वनी प्रदूषण विरहित साजरा करण्यात यावा, तसेच उच्च न्यायालयाच्या नियमांचं पालन करावं अशा प्रकारच्या सूचना गणेश मंडळांना देण्यात आल्यात। डीजे वापरावर बंदी असणार आहे, गुलाल ज्यामुळे स्किनचा प्रॉब्लेम होतो, अशा विविध प्रकारच्या सूचना पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी गणेश मंडळांना दिल्यात। हे बघत असतो त्यामुळे त्या गोष्टीबद्दल आपल्याला जाणीव आहे, त्याची धास्ती आहे, परंतु मनावरही परिणाम करतो। गणेशोत्सवाच्या नावाखाली रुग्णांची झोप उडते, ज्येष्ठांची शांतता हरवते, लहान मुलं घाबरतात, पक्षी उडून जातात, वाहतूक ठप्प होते, रस्त्यावर गोंधळ माजतो। हे सगळं भक्तीच्या नावाखाली योग्य आहे का? कायदा स्पष्ट सांगतो, रात्री 10 नंतर डीजे वाजवू नये। महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि पर्यावरण कायदा लागू आहे। या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी 65 डेसिबलचीच मर्यादा आहे, पण कायदा फक्त कागदावर नको, कृतीत दिसायला हवा। भक्तीला गोंगाटाची गरज नाही, ढोल ताशा, लेझीम अशा पारंपरिक वाद्यांचा वापर कर, अशा सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सव साजरा करा, जनजागृती करा, स्वयंशिस्त पाळा। उत्सव हा आनंदाचा असावा, त्रासाचा नाही। नमस्कार। आज उल्हासनगर झोनमध्ये उल्हासनगर महानगरपालिका आणि पोलीस विभागातर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे शांतता कमिटी तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक आयोजित केली होती। त्यामध्ये माननीय मॅडम आणि आम्ही जे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या ज्या सूचना होत्या आणि आपला गणेश उत्सव जो आहे तो पर्यावरणपूरक आणि ध्वनी प्रदूषण विरहित कसा होईल या अनुषंगाने मुख्यतः त्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या। यामध्ये आपण डीजे वापर यावरची जी बंदी आहे त्याविषयी सांगण्यात आलेलं आहे। शिवाय जो गुलालाचा वापर होतो ज्यामुळे बरेचसे स्किनचे प्रॉब्लेम होतात, एलर्जी होती, त्या अनुषंगाने फुलांचा वापर केला तर ते जास्त हितावह असणार आहे याविषयी आपण सांगितलेलं आहे। तसेच आपण जे मगाशी आपण प्रश्न विचारला, जो मंडपाचा प्रश्न होता त्यात क्लिअर कट आपण सांगितलेलं आहे की 25% पेक्षा जास्त जे मंडप आहे ते रोडला जास्त असू नये। या अनुषंगाने ज्यावेळेस ते ॲप्लिकेशन करतात, एक खिडकी योजना महानगरपालिकेतर्फेही राबवण्यात येते, त्यांच्या ॲपमार्फत ही परमिशन दिली जाते। आणि ज्यावेळेस आमच्याकडं ते ऑनलाईन ॲप्लिकेशन येतं त्यामध्ये आमचे जे गोपनीयता कर्मचारी असतात, PSI असतात, ते जाऊन जागावरती पाहणी करून जागा पाहणी अहवाल NOCच्या स्वरूपात सबमिट केल्यानंतर मंडप परमिशन मिळत असते। आणि तीच जी पद्धत आहे ती ह्या वर्षी पण आम्ही राबवणार आहोत। त्यातले जवळपास आता 82 मंडळांचे ॲप्लिकेशन जे आहेत ते आम्हाला प्राप्त झालेले आहेत। आता सध्या स्थळ पाहणी सुरू आहे। सर, मागच्या वर्षी ज्या मंडळांनी कायद्याचं पालन केलं नाही त्यांना यावर्षी परवानग्या देण्याबाबत काय विचार केला जाईल? त्याविषयी ज्या गुन्हा दाखल असेल किंवा MPCBला प्रस्ताव गेला असेल त्याचा निश्चितच आम्ही विचार करणार आहोत। यावेळेस आपण मागचा जो पूर्व इतिहास आहे किंवा ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहे परवानगी देताना आम्ही निश्चित त्याच्यामध्ये विचार करूनच परवानगी देणार। सर, आगमन मिरवणुका आणि विसर्जनाच्या मिरवणुका ह्या आता म्हणजे आगमनाच्या सुरू झाल्यात आणि विसर्जनाची मिरवणूक ही अनंत चतुर्दशीच्या 2 दिवस नंतर। त्यामध्ये मिरवणुकीच्या ज्या परवानग्या असतात त्या पोलीस स्टेशन स्तरावरती आपण देत असतो। आपल्याकडे 10व्या आणि 11व्या दिवशी मिरवणुका असतात, त्याची रीतसर परवानगी त्यांनी घेतली असेल तर निश्चितच त्यांना आपण कुठली आडकाठी करणार नाही, परंतु विनापरवाना जर मिरवणूक काढली तर निश्चितच आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत। पण ते मिरवणूक निघूच नाही म्हणून काय केलं?